महिलांनी लग्नानंतर फक्त घर सांभाळावं अशी धारणा आजही समाजात पाहायला मिळते। असं चित्र असताना देखील एक महिला या चाकोरीतून बाहेर पडते, येणाऱ्या साऱ्या अडचणीतून वाट काढते आणि स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते। ही गोष्ट आहे आजच्या नवदुर्गेची, ही गोष्ट आहे डॉक्टर ज्योती माशाळे यांची। घर, संसार आणि नोकरी या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं म्हणजे रोज तारेवरची कसरतच। मात्र जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य असं काहीच नसतं, हे माशाळे मॅडम यांनी सिद्ध करून दाखवलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्या संगणकशास्त्र संकुल येथे गणित या विषयाच्या विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात। मात्र या पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सोपा नव्हता। अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी या यशाला गवसणी घातलीये। नमस्कार, मी डॉक्टर सौ ज्योती धर्मेंद्र माशाळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामध्ये गणित विभाग प्रमुख म्हणून मागील 16 वर्षांपासून काम पाहत आहे। गणित विभाग प्रमुख याच्यासोबतच माझ्याकडे विद्यापीठातल्या अतिरिक्त ॲडिशनल चार्ज आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये एक डायरेक्टर स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आहे, वुमन डेव्हलपमेंट सेलची मी व्हाईस प्रेसिडेंट आहे। तसंच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या लहान पाल्यांकरता, लहान लेकरांकरता, म्हणजे ज्या सगळ्या महिला भगिनी आमच्या ज्या इथे येतात विद्यापीठात, त्यांच्या लहान मुलांना सांभाळण्याकरता पाळणाघर जे आहे त्याचे समन्वयक म्हणून सुद्धा मी काम पाहते। माझं माहेरचं गाव मूळ वांगी दक्षिण सोलापूरला आणि सासरचं गाव मद्रे कुमठे गावाजवळ आहे आणि सध्या वास्तव्यास आम्ही सोलापूर सिटीमध्ये आहोत। बालपणाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला। आई वडील दोघंही खूप नशिबाने माझे चांगले मिळाले मला, ज्यांची इच्छा होती की मी शिकावं। आम्ही एकूण 4 भावंड, मी सगळ्यात मोठी, माझ्या पाठीवर एक बहीण आणि 2 भाऊ आहेत। बहीण माझी सध्या अमेरिकेत आहे आणि दोन्ही भाऊ पुण्यात इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर कामं करत आहेत। आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मुलींना शिकवणं ही फार म्हणजे इतकी चांगली गोष्ट नव्हती की पटकन मुलगी वयात आली की तिचं लग्न करून देणं, अशा या वातावरणात आम्ही आलो। पण नशीब असं वाटतं की आई वडील दोघांची फार इच्छा होती की आम्ही शिकावं। अगदी परिस्थिती नसताना सुद्धा, म्हणजे माझे वडील शिवशाही या कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम पाहायचे आणि अतिशय तुटपुंच्या पगारीवर त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे त्यांच्या इच्छेखातर का होईना आम्ही खूप शिकलो। गणितात रमणाऱ्या माशाळे मॅडम या लहानपणापासूनच हुशार होत्या। त्यांच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। मात्र माशाळे मॅडम यांनी अथक कष्ट घेऊन आज PhD पूर्ण केलीये आणि स्वतःच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी मिळवलीये। माशाळे मॅडम यांचं शिक्षण सुरू असतानाच त्यांचं लग्न झालं, मात्र लग्नानंतरही त्यांना पतीची खंबीर साथ मिळाली। अनेक वेळा त्या खचायच्या, हताश व्हायच्या, मात्र त्यांचे पती धर्मेंद्र माशाळे त्यांना कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित करायचे। तर लग्नानंतरचं सांगायला गेलं तर माझे मिस्टर सुद्धा सध्या MSB मध्ये अकाउंटंट म्हणून काम पाहतात। त्यांची सुद्धा भरभक्कम साथ मला लाभली, कारण माझं लग्न तसं BSc सेकंड इयरला झालं, PGला असताना मला मुलगी झाली। बऱ्याच वेळेस मुलींचं असं असतं की लग्न झालं, लेकरू झालं, आता शिक्षण थोडक्यात बंद झालं, असा एक समज स्वतःच त्या करून घेतात। पण असं न करता आई वडिलांच्या साथीमुळे आणि नवऱ्याच्या साथीमुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले। आई वडिलांना खूप अभिमान वाटतो माझ्याबद्दल की विद्यापीठात मी काम पाहते। प्रत्येकाला ते असे सांगत असतात, म्हणजे ज्या गावात आमच्यात असं म्हणायचे वडिलांना की मुलीला का शिकवतो एवढ्या, तर त्याच गावात ते अभिमानाने प्रत्येक गावकऱ्याला आत्ता सांगत असतात की माझी मुलगी विद्यापीठात काम करते, माझी छोटी मुलगी सध्या अमेरिकेत आहे, ती IT इंजिनियर आहे। खूप अभिमान आहे त्यांना। आईला सुद्धा माझ्या खूप अभिमान आहे। माझी मुलगी जेव्हा झाली PGला असताना तेव्हा ती माझी नव्हतीच मुलगी, माझ्या आईनेच तिला स्वतःची मुलगी समजून तिला सांभाळलं। जरी लग्न झालं तरी तो संस्काराचा एक भाग आहे, किंवा मूल झालं तरी आपण घर आणि संसार सांभाळून आपलं शिक्षण असेल, आपली नोकरी असेल, हे आपण सांभाळू शकतो। हे फक्त दाखवून देता आलं याचा मला फक्त आनंद आहे। ते नक्कीच आहे, कारण घर, संसार आणि नोकरी या 2 वेगळ्या नावं आहेत आणि आम्ही सध्या दोन्हीमध्ये पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा बॅलन्स जो आहे तो साधणं काही इतकं सोपं काम नाही। पण एक महिलाच अशी आहे की हे दोन्ही नावांमध्ये पाय ठेवून अगदी न पडता न धावता ती व्यवस्थित तरून जाऊ शकते। फॅमिलीचा वेळ फॅमिलीला
कामाचा वेळ कामाला. इतकं साधं सोपं गणित माझं आहे, त्यामुळं तारांबळ होतेच, पण करू शकतो. आणि हे एक महिला म्हणून मी नक्कीच सांगेन प्रत्येक महिलेला, की बऱ्याच वेळेस खूप माझ्या शिकलेल्या मैत्रिणी असतात, भगिनी असतात, खूप शिकून सुद्धा फक्त घर आणि नोकरी दोन्ही जमेल का, हा प्रश्नचिन्ह जो मनात असतो, याला घेऊन बऱ्याच जणी आपल्या करिअरचा म्हणा किंवा आपल्या नोकरीचा म्हणा त्याग करतात, लेकरांना सांभाळायचं आहे वगैरे. तर काही थोड्याफार ॲडजस्टमेंट आपण जर केल्या तर घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत आपण अगदी योग्यरित्या आणि अगदी छान पद्धतीने सांभाळू शकते, इतकी मला नक्की खात्री आहे. अनेक विद्यार्थ्यांना गणिताची खूप भीती वाटते, मात्र गणित या विषयातच आपण करिअर करायचं हे माशाळे मॅडम यांनी लहानपणीच ठरवलं होतं. पुस्तकातील गणित शिकवता शिकवता त्या विद्यार्थ्यांना आयुष्याच्या गणिताचं देखील ज्ञान देतात. म्हणूनच त्यांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विषय तर सुरुवातीपासून गणित खूप प्रचंड आवडायचा. याचं एकमेव कारण मला असं वाटतं की बाकी विषयांना थोडंसं पाठांतराकडे जावं लागायचं, पण गणित हा विषय माझ्यासाठी असा होता, एकदा मला ती मेथड समजली, एकदा ती पद्धत समजली की त्याचं मला पाठ नाही करावं लागायचं, सहज. आणि आकडेमोड हा माझ्या फार आवडीचा विषय होता, त्यामुळे मुळापासून हा विषय मला फार आवडायचा. आणि शिक्षक व्हायचं हे कुठेतरी लहान असतानाच मनात मी ठरवलं होतं की आपल्याला शिक्षक व्हायचं आहे. याचं कारण म्हणजे माझ्या शाळेत मला शिक्षक होते, कलशेट्टी सर त्यांचं नाव होतं, सिद्धेश्वर प्रशाला कुमठे इथे मी शिकले. तर त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की हां, आपण गणिताचे शिक्षक झालो पाहिजेत. आणि मग हळूहळू ती आवड मी जोपासत PG केलं आणि त्यानंतर मग सेट परीक्षा पास झाली आणि त्यामुळे विद्यापीठात गणित शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वडील शिवशाही कारखान्यामध्ये कामगार होते, महिन्याला 2,500 त्यांना इतका पगार होता आणि शिकणारी आणि खाणारी तोंड होती खूप. शिकणारे 4 जण, खाणारे आम्ही 6 जण होतो. तर प्रत्येकाचं शिक्षण, प्रत्येकाच्या शिक्षणाच्या गरजा, वह्या पुस्तकं असतील, बाकीच्या इतर शैक्षणिक साधनं असतील, ते पुरवणं हे खूप मोठं त्यांच्यासमोर चॅलेंजिंग असं काम होतं. मला आठवतं त्यामुळे वडील माझे शिफ्टमध्ये काम असायचं कारखान्यामध्ये, रात्रपाळी, दिवसपाळी, तिसरी पाळी. माझे वडील 2-2, 3-3 पाळ्या सलग कामाला उभा राहायचे आणि जेणेकरून एक 4 पैसे जास्त जोडता येईल. तसंच माझी आई, अगदी म्हणतो ना आपण, थेंबे थेंबे तळे साचे, अशा पद्धतीने तो संसार तिने केला. पडदे विणणे, बाकीच्या शेजारी पाजाऱ्यांचे जुने पाने कपडे शिवून, अशा छोट्या छोट्या पद्धतीने तिने सुद्धा खूप संसाराला हातभार लावला. मला आठवतो तो एक किस्सा. माझ्या बहिणीच्या ॲडमिशनसाठी काही पैसे कमी पडले होते, तर माझ्या आईने मंगळसूत्रातला सोन्याचा मणी एक विकला होता. सारखी मी पण त्यावेळेस थोडी डिस्टर्ब झाले होते, वय वर्ष 18 होतं आणि वडिलांनी माझं लग्न ठरवलं होतं. मी पण थोडी अशी मला वाटायचं की ॲटलिस्ट माझं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण झालं पाहिजे, पण सामाजिक प्रेशर आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे वडिलांनी लग्न ठरवलं. आणि जे स्थळ चांगलं आलं होतं ते गव्हर्नमेंट जॉबवाले होते, त्यामुळे वडिलांनाही वाटलं चांगल्या घरात मुलगी देतोय. माशाळे मॅडम यांचे पती क्लास 3 अधिकारी आहेत, मात्र त्यांची पत्नी आज क्लास 1 पदावर काम करतायत. या गोष्टीचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. नाही, मला पती म्हणून गर्व वाटतोच, कारण बरेचशा कठीण परिस्थितीत ती शिकली आणि विद्यापीठात नोकरी लागली. आज नोकरीवर आहे, डायरेक्टर पद आहे. प्लस मुलांची जबाबदारी, मुलींची जबाबदारी वगैरे करून ती PhD केली आणि सध्याला आता ती प्रोफेसर पण होईल. त्यामुळे मला बरं गर्व वाटतंय, कारण मी क्लास 3 माणूस आहे आणि ती सुपर क्लासमेट आहे. त्यामुळं मला भरपूर गर्व वाटतो त्याचा. आज माशाळे मॅडम यांच्या आई वडिलांना देखील त्यांचा खूप अभिमान वाटतो. परिस्थिती नसतानाही त्यांनी दोन्ही मुलींना आणि दोन्ही मुलांना एक समान शिक्षण दिलं. त्यामुळेच त्यांच्या 4ही मुलांनी आज यशाचं शिखर गाठलंय. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतायत. मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला 12वीला 2 विषय गेले. त्यामुळे मातोश्रीने आमच्या म्हणले, तू शिकण्याचा लायकीचं नाही, थांबायचं. पण ती मला जी परिस्थिती आली ती मुलावर येऊ नये म्हणून मी जिद्दीनं 4 शिकलं. अडाणी असल्यामुळे आम्ही शिकवलं म्हणण्यापेक्षा माझी मुलं शिकली. तसं आमची परिस्थिती नव्हती, पण माझी मुलं काही कठीण परिस्थितीतून शिकली. आणि तसं सांगायचं म्हणजे मला भरून येत आहे, लेकरं माझी कधीच काय मागत नव्हती.
वय सुद्धा सरांनी देत होतं माझ्या मुलांना. त्यातून आम्ही शिकलो, त्याच्यामुळे मला आनंद वाटतो. आम्ही ताई मला कुठेही गेलं ना सगळे म्हणतात की यांना शिकवताना म्हणतो की तुम्हाला मुलं नाहीत का म्हणून. पण आम्हाला मुलं आणि मुलं दोन मुली चारी पण सारखेच आहेत. चारी माझी मुलंच आहेत. आपलं करिअर सांभाळत माशाळे मॅडम यांनी आपलं घर देखील चांगल्या पद्धतीने सांभाळलंय. त्यांना 2 गोंडस मुली आहेत ज्यांना त्यांनी उत्तम संस्कार दिलेत. त्यांच्या मुलींना देखील त्यांच्या आईसारखंच स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहायचंय. हरवून फील होतं जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये जाते आणि सगळेजण तिच्या कामाबद्दल कौतुक करतात आणि मला असं वाटते की हा शी इज रिअली. आपलं कुटुंब सांभाळत महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं देखील खूप महत्वाचं आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो आणि या आत्मविश्वासाच्या बळावर त्या कठीणातलं कठीण वाटणारं कामही सहज करू शकतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलेला सेकंडरी सोर्स, इन्कमचा सेकंडरी सोर्स समजला जातो. पण माझ्या मते तो प्रायमरी असला पाहिजे. निदान महिलेनी स्वतःसाठी आपण पैसा कमवला पाहिजे. त्याचे 2 फायदे आहेत. एक, जेव्हा आपण इकॉनॉमिकली इंडिपेंडंट असतो तेव्हा आपण कॉन्फिडंट असतो. म्हणजे मला माझ्या पर्सनल गरजांकरता कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत हे एक. आणि समाजात फिरताना पण लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बदलला जातो. या 2 गोष्टींसाठी तरी नक्कीच प्रत्येक महिलेने अगदी इंडिपेंडंट, इकॉनॉमिकली इंडिपेंडंट, फायनान्शियली इंडिपेंडंट हे झालंच पाहिजे. आजही समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत, मात्र त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडून दिलंय. अशा सर्व महिलांसाठी डॉक्टर ज्योती माशाळे या एक प्रेरणा आहेत, ज्यांनी असंख्य अडचणींना तोंड देत स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. माशाळे मॅडमला AB मराठीचा सलाम.